हॅलो. आज आपण बघूया आपला 17वा धडा भौमितिक रचना. ठीक आहे. ह्याच्यामध्ये आपण पहिली गोष्ट बघणार आहे ती म्हणजे लंब. तर लंब म्हणजे काय बघा, जेव्हा दोन रेषा एकमेकाला काटकोनमध्ये छेदतात तेव्हा त्या दोन रेषा काय असतात, एकमेकीला लंब असतात. तर बघा इथे ह्या दोन रेषा ज्या तुम्हाला दिसत आहेत, ही रेषा L आणि ही रेषा N, ह्या एकमेकीला ह्या M बिंदूमध्ये छेदतात. बरोबर, हा जो तुम्हाला बिंदू दिसतोय M, त्यामध्ये एकमेकीला छेदतात. तर ह्यांच्यामधला जो कोन आहे तो काय आहे, काटकोन आहे, 90 अंशाचा आहे. मग जेव्हा अशा प्रकारे दोन रेषा एकमेकाला काटकोनमध्ये छेदतात तेव्हा त्या काय असतात, एकमेकींना लंब असतात. म्हणजे रेषा L जी आहे ती N ला लंब आहे आणि N जी आहे ती L ला लंब आहे. मग ते चिन्हाने कसे दर्शवतात, तर रेषा L हे आहे लंबचं चिन्ह असं उलटा T, आणि पुढे काय लिहिणार आपण, रेषा N, आणि त्याचं वाचन कसं करतात, तर रेषा L लंब रेषा N. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, हे काय आहे, लंब असं चिन्ह. ठीक आहे. आता आपण पुढे बघणार आहोत की लंब कसा काढायचा त्या रेषेला. ठीक आहे. तर पहिला आपण बघणार आहोत की रेषेवरील बिंदूतून त्या रेषेला लंब कसा काढायचा. ठीक आहे. म्हणजे एक रेषा असेल, त्या रेषेवरच एक बिंदू असेल, त्यातून त्याला कसा लंब काढायचा. तर बघा पहिला आपण उपयोग करणार आहोत आपल्या गुण्याचा. ठीक आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, ही जी तुम्हाला लाईन दिसतीये, रेषा दिसतीये, कोणती, PQ, ही काय आहे, एक रेषा आहे. आता आपल्याला त्या रेषेवरच एक बिंदू घ्यायचा आहे. बरोबर, मग आपण हा जो R बिंदू तुम्हाला दिसतोय तो त्या रेषेवर एक काढून घेतला बिंदू. आता आपण हा आपला गुण्या घेणार आहोत. ठीक आहे. तो गुण्या कसा ठेवायचा आहे, तर त्याचं जे हे खालचं टोक आहे काटकोनाचं काय, तो आपण R बिंदूवर ठेवणार आहोत. ठीक आहे. आणि त्याच्या ह्याच बाजूने आपण गुण्याच्या बाजूने एक रेषा काढणार आहोत जी या R बिंदूमधून गेली पाहिजे. ठीक आहे. म्हणजे आपल्याला काय मिळेल, एक नवीन रेषा मिळेल. बरोबर. तर बघा आता ही जी तुम्हाला रेषा दिसतीये ती काय आहे, लंब आहे. कोणत्या रेषेला, PQ ला. बरोबर. हे इथं जे आपण तुम्हाला दिसते हे काटकोणाचं चिन्ह दिसते. बरोबर. त्याच आता ह्या नवीन रेषा जी मिळालेली आहे तिथं आपण आता एक नवीन बिंदू एक घेऊया आणि त्याला नाव देऊया S. ठीक आहे. इथे आपण S नाव दिलं. तर बघा आता आपल्याला इथून काय दिसतं की ही जी नवीन रेषा आहे SR, ती लंब आहे कशाला, PQ ला. आता आपण कोनमापकाचा उपयोग करून रेषेवरील बिंदूतून त्या रेषेला लंब काढायला शिकूया. तर बघा आता आपण बघणार आहे रेषेवरील बिंदूतून त्या रेषेला लंब काढणे यातला दुसरा प्रकार. यामध्ये आपण कोनमापकाचा उपयोग करणार आहे. आपण ह्या रेषेवर M बिंदू घेतला आहे. बरोबर. आता कोनमापकाचा जे मधला बिंदू आहे तो M वर ठेवला आणि जिथे 90 अंश येतो तिथे आपण एक दुसरा बिंदू घेतला. ठीक आहे. आता कोनमापक साईडला घ्यायचा आणि आपली पट्टी घ्यायची आणि त्या पट्टीतून आपण जो 90 अंशाच्या इथे बिंदू काढला आहे त्या बिंदूतून आणि आपल्या रेषेवरील बिंदू म्हणजेच बिंदू M यांच्यामधून जाणारी एक रेष काढायची आहे तुम्हाला. ठीक आहे. आता आपण इथे एक रेष काढून घेऊया. बरोबर त्या बिंदूतून आणि M बिंदूतून ती रेष जायला पाहिजे. तर बघा आता आपण इथे ही रेष काढलेली आहे. तर आता आपण या रेषेला काय करूया, लंबाचं जे चिन्ह असतं लंब काढलेल्या रेषेचं ते आता इथे खाली Mच्या इथे काढून घेऊया. आणि आपण एक वरती त्या ज्या बिंदू काढला होता त्या बिंदूला आपण काय करूया, एक नाव देऊया. ठीक आहे. N म्हणजेच काय, रेषा NM ही ABला लंब झाली. आता आपण कंपासचा उपयोग करून रेषेवरील बिंदूतून त्या रेषेला काय काढणार आहे, लंब काढणार आहे. आता बघा रेषेवर आपण एक K बिंदू घेतला आहे. ठीक आहे. MN या रेषेवर K बिंदू घेतला. आता K बिंदूवर आपल्याला कंपासचं टोक ठेवायचं आणि आपल्याला पाहिजे त्या मापाने काय करायचं, त्या रेषेवर 2 कंस काढून घ्यायचे. ठीक आहे. इकडे एक आणि ह्या साईडला एक, असे 2 कंस काढून घेतले. आता आपण काय करणार आहे, जे कंस काढलेत, जे छेदनबिंदू आहेत त्यांना आपण A आणि B अशी 2 नावं घेतली.
ठीक आहे. आता आपण परत एकदा कंपास घेणार आहोत आणि कंपासचं जे एक टोक आहे ते आपण ए बिंदूवर ठेवूया आणि ए बीच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर आपण त्या कंपासमध्ये घेणार आहोत. ठीक आहे. हे बघा आपण घेतलं निम्म्यापेक्षा जास्त. आता ए वर त्याचं टोक ठेवून आपल्याला रेषेच्या वरती एक असा कंस काढायचा आहे. ठीक आहे. आणि तसाच एक कंस आपल्याला त्या एम एन रेषेच्या खाली एक काढायचा आहे. ए वरच ठेवायचा आहे बरं का टोक, आणि वरती आणि खाली असे आपल्याला 2 कंस काढून घ्यायचे. ठीक आहे. आता आपण काय करणार आहे, कंपासचं टोक आहे ते बी वर ठेवणार आहे आणि सेम त्याच अंतराचं, म्हणजे आता कंपास हलवायचं नाही, त्यातलं अंतर नाही हलवायचं, फक्त तिथे आता कंस आपल्याला काढून घ्यायचे आहेत, एक खाली आणि एक वरती. बरोबर. आता आपण काय करणार आहे, जे आपल्याला कंसाचे जे छेदनबिंदू मिळालेले आहेत त्यामधून आपण आता पट्टीच्या सहाय्याने काय करणार आहे, तर एक रेषा काढणार आहे. ठीक आहे. तर बघा आता आपण ही पट्टी घेतलेली आहे आणि त्या पट्टीच्या सहाय्याने आपण जे कंसाचे जो 2 छेदनबिंदू आहेत त्यांना काय करूया, आपण एक तिथून एक जाणारी रेषा काढूया. तर बघा ही के बिंदूतून पण जाते आणि त्या 2 कंसांच्या छेदनबिंदूमधून पण जाते. तर ही झाली आपली रेषा. ही रेषा काय असणार आहे, आपल्या एम एन रेषेला लंब असणार आहे, म्हणून आपण इथे लंबचं चिन्ह काढलेलं आहे. लंब काढायला शिकलेलो आहोत त्या रेषेवरील बिंदूतून. आता आपण काय बघूया, सराव संच आपला 39. ठीक आहे. याच्यामध्ये 3 प्रश्न आहेत. तर पहिला प्रश्न काय आहे बघा, रेषा एल काढा आणि रेषेवर कोठेही पी बिंदू घ्या आणि गुणाच्या मदतीने बिंदू पी मधून जाणारी एक रेषा एलवर लंब काढा. म्हणजे आपल्याला पहिला रेषा एल काढावी लागेल. आपण रेषा एल काढली आहे, तिथे आपण पी बिंदू घेतला आहे, तो आपल्याला रेषेवरच घ्यायचा आहे. त्यानंतर आता आपण आपला गुण्या घेतला आहे आणि तो त्याचं जे टोक असेल काटकोणाचं ते पीवर घेतलं आहे. त्याच्या एका साईडला आपण एक दुसरा बिंदू घेतला क्यू. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, क्यू आणि पीमधून जाणारी आपल्याला एक रेषा काढायची आहे पट्टीच्या सहाय्याने. ठीक आहे. पी क्यू हे 2 बिंदू आहेत. आता मी इथे ही रेषा काढून घेते एक पी आणि क्यूमधून जाणारी. तर बघा ही जी पी क्यू ही जी रेषा असेल ती पीमधून जाते आणि ती रेषा काय एलला लंब आहे. बरोबर. रेषा पी क्यू लंब रेषा एल. आता दुसऱ्या प्रश्नात काय दिले बघा, तर रेषा ए बी काढा आणि कंपासच्या मदतीने बी बिंदूतून रेषा ए बीवर लंब काढा. हा प्रश्न थोडा वेगळा आहे. बघा पहिला आपल्याला काय करावं लागेल, रेषा ए बी काढायची आहे. ठीक आहे. ही जर आपण अशी रेषा ए बी काढली, बरोबर, तर ह्या बी बिंदूतून जाणारीच आपल्याला एक लंब रेषा काढायची आहे. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बघा, तर हा जो बी बिंदू आहे तो थोडासा आपल्याला अलीकडे घ्यावा लागेल. ठीक आहे. आणि मग त्यानंतर ह्या बी बिंदूतून आपल्याला हे 2 असे कंस काढावे लागतील आणि मग त्या कंसावरून परत आपल्याला छेदनबिंदू मिळवावा लागेल. अशा प्रकारे ते आपण आता बघूया. तर बघा दुसऱ्या प्रश्नात सांगितल्याप्रमाणे आपण रेषा ए बी काढून घेऊया. आता आपल्याला कंपासच्या मदतीने बी बिंदूतून जाणारी लंब रेषा काढायची. मग बी बिंदू मी थोडासा जरासा अलीकडे काढते. आता आपण एक कंपास घेऊया आणि बी बिंदूवर त्याचं टोक ठेवू आणि काय करणार आहे, आपण बी बिंदूवर टोक ठेवून रेषेवर बी बिंदूच्या दोन्ही साईडला आपल्याला काय करायचे आहेत, तर एक एक छेद काढायचे आहेत. बघा मी ह्या साईडला एक छेद काढला उजव्या साईडला, त्यानंतर आता मला डाव्या साईडला बीच्या डाव्या साईडला एक छेद काढायचा आहे. ठीक आहे. कारण तो लंब जो असणार आहे तो बी बिंदूमधून जाणार आहे. आता पुढे काय करणार आहे, मी जे छेदनबिंदू मिळालेत त्याच्यावर एक टोक ठेवणार आहे कंपासचं आणि त्या 2 छेदनबिंदूमधील निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन रेषेच्या खाली आणि वर असे 2 असे कंस काढणार आहे मी. बरोबर. एका टोकावर ठेवून. ठीक आहे. ते छेदनबिंदू जे मिळाले त्याच्यावर एक टोक ठेवून 2 कंस काढले. तसंच तेच माप घेऊन आपल्याला दुसऱ्या छेदनबिंदूवर जायचं आहे, त्याच्यावर टोक ठेवायचं आहे आणि खाली आणि वर असे त्या कंसावर कंस काढायचे आहेत. हे बघा आता आपल्याला खाली आणि वर काय मिळाले, तसे 2 छेदनबिंदू मिळाले. बरोबर. कंस काढलेले. आता मी पट्टी घेऊन त्या 2 छेदनबिंदूमधून आणि बीमधून
जाणारी अशी आता एक मी रेषा काढणार आहे. ठीक आहे. तर बघा आता आपण इथं ही रेष काढून घेऊया जी त्या 2 छेदनबिंदू आणि बी मधून जाते. ही झाली ती लंब रेषा जी बी मधून जाते. बरोबर. म्हणजेच काय, रेषा जी ए बीला जी लंब आहे ती कोणती रेषा आहे, आर आणि एस. ठीक आहे. तर तिसरा प्रश्न काय आहे बघा, रेषा सी डी काढा, रेषेवर कोठेही एम बिंदू घ्या आणि कोन मापकाच्या सहाय्याने बिंदू एम मधून रेषा सी डीवर लंब काढा. आपण सोडवूया तो प्रश्न. तर बघा प्रश्नात सांगितल्याप्रमाणे आपण पहिला रेषा सी डी काढली आणि त्या रेषेवर आपण बिंदू घेतला एम. आता आपल्याला काय करायचं आहे, बी बिंदूमधून जाणारा लंब काढायचा आहे कोन मापकाच्या सहाय्याने. कोन मापक घेतला 90, जिथं दिसतो तिथं आपल्याला काय करायचं, एक बिंदू घेतला, त्याला नाव दिलं एन. ठीक आहे. आता आपण काय करणार आहे, एन आणि एम मधून जाणारी एक रेषा काढणार आहे. ठीक आहे. मग ती रेषा काय असेल, रेषा सी डीला लंब असेल. ही झाली आपली एन एम रेषा जी एम मधून जाते. बरोबर. मग आपण इथे हे लंबचं चिन्ह काढूया. म्हणजेच काय, रेषा एन एम लंब रेषा सी डी. तर आपण आत्ता काय शिकलो आत्तापर्यंत की रेषेवरील बिंदूतून त्या रेषेला लंब कसा काढायचा. आता आपण बघणार आहे की रेषेच्या बाहेरील बिंदूतून त्या रेषेला कसा लंब काढायचा. इथे त्यांनी पहिली पद्धत काय दिली आहे, घड्या घालून कागदाला. ठीक आहे. तर बघा ही रेषा एम आणि एन दिसते आहे तुम्हाला, रेषा एम एन दिसते आहे. त्याच्या बाहेर काय आहे, हा पी बिंदू आहे. ठीक आहे. मग त्यांनी पहिला काय केलं आहे, एम एनला बरोबर एम एनमधून जाणारी अशी घडी घातली आहे. त्यानंतर दुसरी घडी कुठे घातली आहे, तर पीमधून जाणारी. इथं तुम्हाला दिसते ही दुसरी घडी आहे, म्हणजे ती काहीशी अशी असेल. ठीक आहे. मग जेव्हा आपण कागद उघडू तेव्हा आपल्याला थोड्याशा घड्या दिसतील त्या कागदावर. पहिली घडी असेल ती एम एनची असेल आणि दुसरी जी आपण इथे मारली आहे ती म्हणजे ही घडी असेल. म्हणजेच काय, पी बिंदूतून जाणारी आपल्याला एक रेषा मिळेल, रेषा पी क्यू, जी काय असेल, लंब असेल रेषा एम एनला. ही झाली पहिली पद्धत, पण ती कागदासाठी होती. आता आपण पुढे काय बघूया, तर गुण्याचा उपयोग करून आपण रेषेबाहेरील बिंदूतून कसा लंब काढायचा. तर बघा इथे रेषा एक्स वाय घेतली आहे. ठीक आहे. त्यानंतर त्याच्या बाहेर एक पी बिंदू घेतला आहे. आता आपल्याला पी बिंदूतून काय काढायचं आहे, लंब. मग आपण काय करणार आहे, एक आपला गुण्या घेतला. ठीक आहे. तो गुण्या काय करायचा, आपल्या एक्स वाय रेषेला चिकटवून ठेवायचा आणि त्याची जी दुसरी बाजू आहे ती पी बिंदूला एकदम चिटकून ठेवायची आहे. ठीक आहे. मग ह्या पी बिंदूतून जाणारी एक रेषा काढली त्यांनी, कोणती, रेषा पी एस. म्हणजेच काय, जी येणारी रेषा असेल पी एस ती लंब असेल कशाला, रेषा एक्स वायला. ठीक आहे. फक्त तो गुण्या ठेवताना नीट ठेवायचा, जो बाहेरचा बिंदू आहे त्याला चिटकवायचा आणि त्याची जी खालची बाजू आहे ती आपल्या मेन रेषेला चिकटली पाहिजे. आता आपण काय बघूया, कंपास आणि पट्टी यांचा उपयोग करून रेषेबाहेरील बिंदूतून आपल्याला त्या रेषेला लंब कसा काढायचा ते. तर बघा आपण रेषेबाहेर के हा बिंदू घेतला आहे. आपण कंपासचं जे टोक आहे ते आपण काय करणार आहे, तर के वर ठेवणार आहे आणि पेन्सिलने काय करणार आहे, एम एन या रेषेवर काय करणार आहे, तर 2 कंस काढणार आहे. ठीक आहे. 2 आपल्याला कंस काढायचे आहेत. आता मी ते या रेषेवर काढून घेते. बघा हा झाला आपला पहिला कंस, कुठे, एमच्या साईडला. ठीक आहे. आपण तो काढतो आता. हा झाला आपला पहिला कंस एमच्या बाजूला आणि दुसरा कंस एनच्या बाजूला. कंपासचं अंतर हलवायचं नाही आहे. बरोबर. त्याच अंतराने 2 कंस काढून घेतले. आता जे छेदनबिंदू मिळालेत रेषेवर त्यांना आपण नाव देऊया ए आणि बी. आता परत एकदा कंपास घ्या आणि कंपास जे टोक आहे ते आपण आता ए वर ठेवणार आहे आणि ए बीच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर आपण आता कंपासमध्ये घेणार आहे. हे बघा हे निम्म्यापेक्षा जास्त अंतर आहे. आता आपण काय करणार, ए वरून एक कंस काढून घेणार, ए वर टोक ठेवून रेषेच्या खाली. ठीक आहे. इथं फक्त आता खालीच फक्त कंस काढायचे आहेत. त्यानंतर बी वर ठेवणार, सेम अंतर ठेवून आपण अजून एक तिथे कंसावर दुसरा कंस काढणार आहे. तर आता आपल्याला खालच्या बाजूला एक छेदनबिंदू मिळाला
त्या छेदनबिंदूमधून आणि जो आपण के हा बिंदू घेतला होता रेषेच्या बाहेर, त्या दोन बिंदूमधून जाणारी आपण आता एक रेषा काढणार आहोत. ठीक आहे, ही काढली आपण रेषा. तर आता आपण जी रेषा काढली आहे ती काय असणार आहे, रेषा MNला लंब असणार आहे, म्हणून आपण इथे लंबचं चिन्ह दिलं. बरोबर. आता आपण ज्या खालच्या बिंदूला नाव देऊया टी, म्हणजेच KT लंब रेषा MNला. तर आता आपण बघणार आहोत लंब दुभाजक म्हणजे काय. तर बघा, लंब म्हणजे तर आपण बघितलं की जेव्हा दोन रेषा एकमेकाला काटकोनमध्ये छेदतात तेव्हा त्या एकमेकीला काय असतात, लंब असतात. तर बघा, लंब दुभाजक म्हणजे काय. तर ह्याच्यातला लंब जो शब्द आहे तो म्हणजे सारखाच आहे, जो काटकोनामध्ये छेदतो. आणि दुभाजक म्हणजे काय बघा, दुभाजक म्हणजे दोन तुकडे कशाचे, त्या लंबाचे. आता ही जी लाईन आहे किंवा ही जी रेषा आहे ह्याला ही दुसरी रेषा काय आहे, लंब आहे. बरोबर. आता ही जी दुभाजक, दुभाजक म्हणजे काय, जेव्हा ही रेषा ह्या रेषेला दोन समान भागात छेदते, ही तर त्याने छेदलं आहे. बरोबर. पण हे जे दोन्ही साईडच्या ज्या बाजू आहेत त्या काय असल्या पाहिजेत, सारख्या असल्या पाहिजेत. बरोबर. म्हणजे दोन समान भागात जेव्हा ती छेदते लंब, तेव्हा त्या लंबाला काय म्हणतात, तर लंब दुभाजक, कारण ती त्या दुसऱ्या रेषेला समान भागात छेदते. ठीक आहे. आता आपण लंब दुभाजक कसा काढायचा ते आपण बघणार आहोत. तर बघा, आता पहिला बघूया आपण रेषाखंडाचा लंब दुभाजक. आतापर्यंत आपण रेषा बघत होतो, आता रेषाखंड बघूया. तर रेषाखंड म्हणजे काय असतो, रेषेचा एक भाग असतो. इथे बघा काय काढलं आहे, रेषाखंड AB. ठीक आहे, रेषाखंड AB काढला. आता तुम्हाला इथे दोन लाईन दिसतात, दोन रेषा दिसतात. रेषा P पण दिसते आणि रेषा Q पण दिसते. त्या दोन्ही काय आहेत, त्याच्या दुभाजक आहेत. दुभाजक म्हणजे काय, दोन्ही रेषा ABला काय करतात, समान भागात विभागतात. बरोबर. दोन्हीकडच्या बाजू काय आहेत, समान लांबीच्या आहेत. ह्या दोन्ही P आणि Q रेषा M बिंदूमध्ये छेदतात आणि दोन्ही बाजू समान आहेत. बरोबर. ह्या दुभाजक तर आहेत, पण त्यातली लंब दुभाजक कोणती, ती कशी कळायची. तर जो दुभाजक त्याला काटकोनमध्ये छेदतो त्याला काय म्हणतात, लंब दुभाजक. म्हणून ही जी रेषा P आहे ती काय आहे, लंब दुभाजक आहे. कोणाची, ABची. ठीक आहे. म्हणून रेषा Pला काय म्हणतात, लंब दुभाजक रेषा. ठीक आहे, जी काटकोनात छेदते आणि दुसऱ्या रेषेचे दोन समान भाग करते. आता आपण शिकूया कंपासच्या सहाय्याने रेषाखंडाचा लंब दुभाजक काढणे. तर आता आपण कंपासच्या सहाय्याने रेषाखंडाचा लंब दुभाजक काढणार आहे. तर बघा, AB ही रेषाखंड घेतला, B वर टोक ठेवलं कंपासचं आणि ABच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन दोन्ही बाजूला आपण कंस काढलेत. बरोबर. टोक B वर ठेवलं. आता तेच टोक A वर ठेवायचं. कंपासचं अंतर न हलवता त्याच कंसावर आपल्याला दुसरे कंस काढायचे आहेत. बरोबर, त्याला छेदणारे. ठीक आहे, हे काढले आपण दोन कंस. आता आपल्याला काय मिळाले, तर दोन छेदनबिंदू मिळाले. बरोबर, रेषेच्या दोन्ही साईडला. ठीक आहे. तर बघा, आता आपण काय करणार, आता इथं थोडासा माझा आला नव्हता व्यवस्थित, तो मी काढून घेतला आहे कंस. त्यानंतर पट्टी घेणार आहे आपण आणि जे दोन छेदनबिंदू आपल्याला मिळाले होते त्या दोन छेदनबिंदूमधून जाणारी एक रेषा काढणार आहोत. ठीक आहे, ही आपण आता पट्टी वापरली आहे इथे थोडीशी, तर मी इथे ॲडजस्ट करते. हे थोडं जरासं ऑनलाईन असल्यामुळे थोडा वेळ लागतो. ठीक आहे. तर बघा, आता ही मी रेषा काढलेली आहे. आता तर ही जी रेषा आहे ती काय झाली आहे, दुभाजक म्हणजे काय करते, दोन्ही साईडला समान अंतराचे विभाजन करते. ह्याला नाव दिलं आहे आपण MN काय आहे, लंब दुभाजक. आता आपण बघूया आपला सराव संच 40. त्यामध्ये बघा, पहिला प्रश्न काय दिला आहे, रेषा L काढा आणि रेषेबाहेर कोठेही P बिंदू घ्या. रेषेच्या बाहेर घ्यायचं आहे आणि गुण्याच्या मदतीने रेषा PQ ही रेषा Lला लंब रेषा काढा. ठीक आहे, बाहेर एक बिंदू घेतला P, त्यातून आपल्याला PQ ही लंब रेषा काढायची. तर बघा, पहिल्या प्रश्नामध्ये सांगितल्याप्रमाणे
आपण ही रेषा काढली आहे एल. आता आपण त्याच्यावर एक कोणताही बिंदू घेणार आहोत रेषेबाहेर, पी बिंदू. ठीक आहे. आता आपल्याला आपला गुन्हा घ्यायचा आहे आणि तो गुन्हा पी बिंदूला चिकटवून ठेवायचा आहे आणि त्याची जी खालची रेषा आहे ती एलला चिकटली पाहिजे त्या गुन्ह्याची. त्यानंतर पी बिंदूतून जाणारी आणि तिथं जे टोक असतं गुन्ह्याचं तिथं आपण एक क्यू बिंदू घेणार आहे आणि पी आणि क्यूमधून जाणारी आता आपल्याला एक रेषा काढायची आहे जी आपल्या एल रेषेला काय असणार आहे, लंब असणार आहे. तर बघा, पी आणि क्यूमधून जाणारी रेषा मी आता इथे तुम्हाला काढून दाखवते. तर ती काहीशी अशा पद्धतीची असेल. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पी आणि क्यूला दोन्ही बाजूला आपण असे बाण काढणार आहोत ज्याने की ती रेषा होईल. ठीक आहे. पी क्यू ही रेषा लंब आहे रेषा एलला. दुसरा प्रश्न बघा, रेषा ए बी काढा आणि रेषेबाहेर कोठेही बिंदू एम घ्या. कंपास व पट्टीचा वापर करून रेषा एम एन ही रेषा ए बीवर लंब रेषा काढा. बरोबर. म्हणजे आता आपल्याला इथं कंपासचा उपयोग करायचा आहे आणि रेषेबाहेर बिंदू एम घेऊन त्यातून आपल्याला लंब रेषा काढायची आहे. आपण रेषेबाहेर बिंदू एम घेतला आहे, त्याच्यावरून आपण काय करणार आहे, कंपासच्या सहाय्याने ए बी या रेषेला 2 छेद काढणार आहे. ठीक आहे. आपल्याला रेषेवर 2 छेद मिळाले आणि मग आपण ते काय करणार, त्या 2 जे छेदनबिंदू मिळालेत त्यांच्यात निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन आपण पहिल्या छेदावर कंपास ठेवायचा आणि खाली एक कंस काढला. आता तोच कंपासचं टोक दुसऱ्या छेदनबिंदूवर ठेवून खाली दुसरा छेद काढला. ठीक आहे. आता आपल्याला खालच्या बाजूला एक आपल्याला बिंदू मिळाला, तो छेदनबिंदू एन असं आपण त्याला नाव देऊ. आता आपल्याला काय करायचं आहे, फक्त एम आणि एन या बिंदूमधून जाणारी एक रेषा काढायची आहे. म्हणजेच ती काय होईल, रेषा एम एन. ठीक आहे. रेषा काय होणार आहे, ती एम एन. तर बघा, आता आपण ही रेषा काढून घेऊया. तर इथे आपण काढली आहे ही रेषा एम एन. मग ही रेषा जी आहे एम एन ती ए बीला काय आहे, लंब आहे. अशा रीतीने आपण हा दुसरा प्रश्न सोडवलेला आहे. तिसरा प्रश्न बघा, 5.5 सेंटीमीटर लांबीचा रेख ए बी काढून तो कंपास व पट्टीच्या सहाय्याने दुभागा. आता आपण हा सोडवूया. बघा, तिसऱ्या प्रश्नात सांगितल्याप्रमाणे आपण 5.5 सेंटीमीटर लांबीचा एक रेषाखंड काढला आहे. ठीक आहे. रेख काढली आहे ए आणि बी, त्याला नाव दिलं आपण ए आणि बी. आता आपण काय घेणार आहोत, कंपास. कंपासमध्ये काय करायचं आहे, ए बीच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि दोन्ही साईडला काय काढायचे आहेत, कंस काढायचे आहेत. पहिला आपण एवर ठेवून कंस काढले, एक वरती आणि त्यानंतर एक खाली. तसंच आता आपण काय करणार, बीवर कंपासचं टोक ठेवणार आणि रेषेच्या खाली आणि वरती दोन्ही साईडला काय करणार, कंस काढणार आहे. बघा, हा मी काढला एक खाली कंस. त्यानंतर आता ह्या वरच्या बाजूला आपण काढूया. ठीक आहे. तर बघा, आपल्याला खाली आणि वरती काय मिळाले, 2 रेषाखंड छेदनबिंदू मिळाले किंवा 2 छेद मिळाले आपल्याला. आता त्या 2 छेदमधून जाणारी आपल्याला काय काढायची आहे, रेषा काढायची आहे. आता मी इथे पट्टी घेतली आहे, पट्टीच्या साहाय्याने आपण त्या 2 बिंदूंमधून जाणारी एक रेषा काढू. ही काढली मी रेषा. तर आता आपण या रेषेला नाव देऊया. ही झाली लंब. रेषेला नाव दिलं आहे आपण एम एन. लंब कशाला असेल, ए बीला. चौथा प्रश्न बघा काय आहे, एक्स वाय रेषेवर आर बिंदू घ्या आणि गुण्याच्या सहाय्याने बिंदू आर मधून जाणारी लंब रेषा काढा. म्हणजे इथं फक्त गुण्याचा उपयोग करायचा आहे आणि आर मधून जाणारी लंब रेषा काढायची. रेषा एक्स वाय काढून घेऊया. काढली रेषा, त्याला आपण नाव देऊया एक्स आणि ह्या साईडला वाय. आता आपण त्या रेषेवर काय घेणार आहोत, एक बिंदू घेणार आहोत, त्याला नाव देणार आहे आर. ठीक आहे. आता आपल्याला काय करावं लागेल, गुण्या घ्यायचा आहे आपला. तो गुण्याचं टोक असेल ते आरवर येईल अशा पद्धतीने त्या रेषेवर ठेवूया. त्यानंतर गुण्याच्या एका साईडला आपण अजून एक बिंदू घेऊया. ठीक आहे. त्याला नाव देते आता मी पी. तर आता गुण्या आपण काढून घेऊ.
आणि आता आपल्याला काय करायचं आहे, तर पी आणि आरमधून जाणारी आपल्याला एक रेषा काढायची आहे, लंब रेषा. ठीक आहे. तर आता मी पट्टीच्या सहाय्याने ही रेषा काढून घेते. ही झाली माझी पी आर रेषा. ठीक आहे. ती कशाला लंब असेल? रेषा XY ला लंब असेल. हा आपला चौथा प्रश्न सोडवून झालेला आहे.